न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सातारा जिल्हा टवाळखोर उडाणटप्पू मुलामुळे पालकांना मान खाली घालण्याची वेळ आली, अशा उडाणटप्पूवर उंब्रज पोलिसांची करडी नजर। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथे बस स्थानक महाविद्यालय परिसरात एका स्प्लेंडर दुचाकीवरून वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी उंब्रज पोलिसांना वारंवार मिळत होत्या। या दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणे, वाढदिवसाच्या निमित्ताने गोंधळ घालणे तसेच महाविद्यालय आणि बसस्थानक परिसरात विनाकारण फेऱ्या मारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात असल्याचे आढळून आले होते। याबाबत प्रवाशांनी व रोडलगत असलेल्या व्यापाऱ्यांनी उंब्रज पोलिसांना तोंडी तक्रारी दिल्या होत्या। तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीवरून संबंधित हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीच्या मागील नंबर प्लेटच्या वरती चकुली असे नाव लिहिलेले असल्याचे सांगितले। उंब्रज पोलीस स्टेशनचे एपीआय पंकज पवार साहेब यांनी क्षणाचाही विलंब न लावता चकुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले। वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोर पालन करून उंब्रज पोलिसांनी चकुली लिहिलेल्या संबंधित हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचा शोध घेतला व कारवाई करत संबंधित युवकाला ताब्यात घेतले। त्याच्या पालकांना बोलावून वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याबाबत समज देण्यात आली। भविष्यात अशा प्रकारची वर्तणूक केली जाणार नाही, याबाबत पवार साहेबांनी सूचना दिल्या। तसेच रोड लगत असलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत। नागरिकांनी व महिलांनी तसेच विद्यार्थिनींनी सार्वजनिक ठिकाणी व रोडवरून जात असताना सावधगिरी बाळगावी। सार्वजनिक ठिकाणी व रोडवर जर कोणी नाहक त्रास देत असल्यास उंब्रज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन उंब्रज पोलीस स्टेशनचे एपीआय पंकज पवार साहेब यांनी केले आहे। त्यामुळे उडाणटप्पू टवाळखोरांना चांगलाच चाप बसणार यात शंका नाही। पवार साहेबांनी संबंधितावर केलेल्या कारवाईबद्दल पंकज पवार साहेबांचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।